नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जीसीसी टीबीसी 30 वर्ड पर मिनिट या परीक्षेच्या संदर्भात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाहत आहोत किंवा क्वेश्चन बँक पाहत आहोत. पाठीमागची आपण सिरीज पाहतोय, प्लेलिस्ट पाहतोय. पाठीमागचे पण तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील. आता काही जास्त विस्तार करीत नाही, डायरेक्ट प्रश्नांकडे येतो. पहिलाच प्रश्न आहे की यूएसबी स्टँड फॉर. यूएसबीचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. यूएसबी मीन्स युनिव्हर्सल सिरियल बस. पाठीमागं पण मी बोललेलो आहे, प्रश्न फिरवून पण येऊ शकतो. यूएसबीचा लॉंग फॉर्म काय किंवा युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजे काय, कसाही प्रश्न येऊ शकतो. तर आपण ठाम असलं पाहिजे. यूएसबी म्हणजे काय, युनिव्हर्सल सिरियल बस. ओके, किंवा युनिव्हर्सल सिरियल बस काय आहे, कशाचा शॉर्ट फॉर्म आहे, तर यूएसबी. लक्षात आलं पाहिजे. आपल्याला यूएसबी केबल तेवढी माहिती आहे, पण यूएसबी म्हणजे काय हे माहिती नाही. पुढचा प्रश्न पहा. आयकॉन ऑन डेस्कटॉप कॅन बी मूव्ड. आपल्या डेस्कटॉपवरती स्क्रीनवरती जे काही आयकॉन दिसतात, खूप सारे सॉफ्टवेअरचे आयकॉन दिसतात किंवा आपण फाईलचे आयकॉन घेत असतो, तर ते मूव्ह करू शकतो का आपण, ते करू शकतो. येस, आपण त्याला मूव्ह करू शकतो. किंवा प्रश्न निगेटिव्ह पण येऊ शकतो, यू कांट मूव्ह. त्यावेळेस काय करणार, फॉल्स. प्रश्न पहा. प्रश्न दोन्ही अँगलने विचार करा. मी जरी तुम्हाला सध्या प्रश्न देताना हे एकाच अँगलने देत असतो, तर परीक्षेला प्रश्न कोणत्याही अँगलने येऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करताना दोन्ही बाजूने करा. कॅच मेमरी इज टेम्पररी मेमरी किंवा कॅश मेमरी इज टेम्पररी मेमरी. यस, कॅश मेमरी ही तात्पुरती असते, टेम्पररी असते. ठीक आहे, फार काळ चिरकाळ टिकणारी नसते. कधीपर्यंत असते, जोपर्यंत कम्प्युटर सुरू किंवा कम्प्युटर सुरू आहे, त्याला पॉवर मिळते, तोपर्यंत कॅश मेमरी राहते. तो बंद झाला की कॅश मेमरी लॉस. ठीक आहे. बॉड रेट इज मेजर्ड इन बीट पर सेकंड. जो काही बॉड रेट आहे, जो बीट पर सेकंड मध्ये मोजला जातो. पर बीट म्हणजे आपला डेटा जो ट्रान्सफर केला जातो इथून त्या मशीनला, त्या मशीन किंवा या मशीनला, त्याच्यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशनचा रेट असतो त्याला आपण बॉड रेट असं म्हणतो. आणि तो कशामध्ये कॅल्क्युलेट केला जातो, बीट पर सेकंड. डॅश डॅश इज अ व्होल्टाईल मेमरी. तर रॅम मेमरी ही व्होल्टाईल मेमरी असते. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आपण म्हणतो त्याला, ते तात्पुरती असते, व्होल्टाईल असते. मशीन मध्ये आता सांगितलं पॉवर असेपर्यंतच असते. पॉवर गेली की तो डेटा लॉस होतो. व्होल्टाईल मेमरी कोणती असते, रॅम. आणि नॉन व्होल्टाईल कोणती, तर रोम म्हणू शकतो आपण. नॉन व्होल्टाईल ही कधीही जाणार नाही. रॅम ही तात्पुरती असते. रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हटलं त्याला आपण. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न असतो. इन वर्ड लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय आर डिफरंट टाइप्स ऑफ अलाइनमेंट. लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट किंवा जस्टिफाय अलाइनमेंट या अलाइनमेंटचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न. यू कॅन चेंज पेज साईज युजिंग डॅश डॅश टॅब. तर आपण पेजची साईज बदलू शकतो पेज लेआउट टॅबच्या माध्यमातून. कोणत्या टॅबच्या माध्यमातून, पेज लेआउट. इन एम एस वर्ड टेक्स्ट कॅन बी मेड इटॅलिक बाय कंट्रोल आय. इटॅलिकचा शॉर्टकट काय रे, कंट्रोल आय. In MS Word you can create a table with the use of one of the following. तर आपण कुठून जाऊ शकतो, टेबल इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मध्ये इन्सर्ट टेबल, ड्रॉ टेबल किंवा क्रिएट टेबल असे 3 ऑप्शन पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न. डॅश डॅश इज द एक्सटेन्शन ऑफ वर्ड. तर डॉट DOTX हा त्याचा काय एक्सटेन्शन आहे, कोणाचं, वर्ड. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. प्रश्न पहा, मुळातच ते कोणत्या सॉफ्टवेअरचे हेच लक्षात येत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक पहा. कोणत्या सॉफ्टवेअरचा प्रश्न कसा आहे, कसा विचारला गेलाय. आता परीक्षा विद्यार्थ्यांना प्रश्न कोणत्या सॉफ्टवेअरचा ते समजत नाही. वेअर यू फाइंड द ऑप्शन सेट प्रिंट एरिया इन एक्सेल. पहा, एक्सेल मध्ये सेट प्रिंट एरिया कुठं पाहायला मिळतो आपल्याला, तर पेज लेआउट टॅब. विच ग्रुप अलाउज यू टू चेंज टेक्स्ट इनटू इटॅलिक फॉर्मॅट इन MS Excel.
तर एम एस एक्सेल मध्ये इटॅलिक फॉन्ट कुठं पाहायला मिळतो किंवा चेंज करता येतो, तो फॉन्ट ग्रुपमध्ये, होम मेनू मध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये आपण पाहू शकतो. इन एक्सेल कंट्रोल यू कमांड यूज फॉर अंडरलाईन. कंट्रोल यू कशासाठी आपण वापरतो, अंडरलाईन साठी. पहा मी इथं तुम्हाला थेरॉटिकली सांगतो, मी प्रॅक्टिकली पण एकदा करून पहा. टू समराइज डेटा डॅश डॅश यूज. डेटा कितीही मोठा असू द्या, त्याला समराइज करण्यासाठी आपण पिओ टेबल उपयोगी आणतो. पिओ टेबल किंवा पायवो टेबल ॲज यू लाईक. प्रत्येकाचा प्रत्येक देशामध्ये आपण काय म्हणतो, उच्चार राहतो, फरक राहतो. तर पिओ टेबल किंवा पायवो टेबल. इन एम एक्स एक्सेल रोज आर लेबल्ड ॲज 1 2 3 4. तर 1 2 3 4 ने लेबल दिल्या जातात रोला, वेगळ्या अँगलने दिल्या जात नाही. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. वारंवार सांगतो प्रॅक्टिकली करून पहा. तुमच्या समोर जर शक्य असेल तर एक्सेल ठेवा, वर्ड ठेवा आणि त्याच्यानुसार चला. विच की इज यूज टू राईट अलाइनमेंट इन पॅरेग्राफ. पॅरेग्राफला राईट अलाइनमेंट देण्यासाठी आपण शॉर्टकट कोणता वापरतो, कॉम्बिनेशन वापरतो, कंट्रोल आणि आर, कंट्रोल प्लस आर. हे आपण शॉर्टकट वापरतो, कॉम्बिनेशन कीज वापरतो राईट अलाइनमेंट देण्यासाठी, कंट्रोल प्लस आर. त्याच्यानंतर पहा, मी वारंवार पुन्हा एकदा सांगतो प्रॅक्टिकली करा. काय असतं माहिती का, थेरॉटिकली ऐकणं आणि प्रॅक्टिकली करणं खूप सारा फरक आहे. ज्याचं प्रॅक्टिकल क्लिअर आहे त्याला थेरॉटिकलची खात्री गरज पडत नाही. द टाइम गिवन इन द स्लाइड ट्रान्सफॉर्मेशन सेक्शन इज डॅश डॅश. तर आपण जे काही ट्रान्झिशन देतो स्लाइडसाठी ते सेकंड मध्ये दिलं जातं. इट इज नॉट पॉसिबल टू इन्सर्ट चार्ट इन प्रेझेंटेशन. फॉल्स. आपण प्रेझेंटेशन मध्ये चार्ट इन्सर्ट करू शकतो, करता येतात. प्रश्न निगेटिव्ह आहे, पहा. इन पॉवर पॉइंट पिक्चर ऑप्शन इज अवेलेबल इन डॅश डॅश टॅब. तर इन्सर्ट टॅब मध्ये आपल्याला पिक्चर हा ऑप्शन पाहायला मिळतो. फाइल्स ऑफ एम एस पॉवर पॉइंट आर कॉल्ड ॲज प्रेझेंटेशन. एम एस पॉवर पॉइंटच्या जे काही फाइल्स असतील त्याला आपण प्रेझेंटेशन या नावाने ओळखतो. काय नावाने, प्रेझेंटेशन. त्यानंतर पहा पुढचे प्रश्न. पुढच्या सेशन मध्ये आपल्याला प्रश्न दिसतो की पहिला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन नेटवर्क टॉपोलॉजी. तर लाईन टॉपोलॉजी ही काय असते नाही. डॅश डॅश इज कॉल्ड ॲज अ कॅल्क्युलेटर ऑफ कम्प्युटर. ALU अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, याला आपण कॅल्क्युलेटर म्हणतो कम्प्युटरचा, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. सेंडिंग फाईल विथ ईमेल इज अटॅचमेंट. आपण एखाद्या फाईल ईमेल सोबत पाठवतो त्याला काय म्हणतो रे, अटॅचमेंट. काय म्हणत असतो, अटॅचमेंट. विच इज द पॉवरफुल पर्सनल कम्प्युटर दॅट स्टोअर डाटा इन. त्याला आपण काय सर्व्हर म्हणतो, ज्याच्यामध्ये खूप सारा डेटा स्टोअर केला जातो. www google.com इज द एक्झाम्पल ऑफ सर्च इंजिन. सांगितलं जातं गुगल हे काय, सर्च इंजिन आहे.